एक महत्त्वाची बातमी समोर येते अमरावतीतून। अमरावतीत ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे। पहिल्या यादीत 20 उमेदवारांचा समावेश असणार आहे। उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने यादीची घोषणा करण्यात आली आहे। तर अमरावतीत ठाकरेंची शिवसेना 55 जागांवर निवडणूक लढणार आहे। तर जिल्हा प्रमुख पराग गुडधे यांची ही माहिती आहे। अमरावतीत ठाकरेंची शिवसेनेची मनसे, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी सोबत एकत्र लढणार आहे। तर एकूण 87 जागांपैकी काही जागांवर मैत्रीपूर्ण लढत होणार आहे। काही ठिकाणी एकमेकांना थेट पाठिंबा देखील दिला जाईल, अशी माहिती जिल्हा प्रमुख पराग गुडधे यांनी दिली आहे। आता बातमी आहे कोल्हापुरातून। कोल्हापूर पालिकेसाठी काँग्रेसची दुसरी उमेदवाराची यादी आता जाहीर करण्यात आली आहे। दुसऱ्या यादीत काँग्रेसकडून 14 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे। तर आमदार सतेज पाटील यांनी ही घोषणा केली आहे। पहिल्या यादीत 48 तर दुसऱ्या यादीत 14 उमेदवारांची घोषणा यावेळी आता करण्यात आली आहे। आशिया खंडातील श्रीमंत पालिका कर्जाच्या डोंगराखाली बुडवली आहे। हे पाप कुठे फेडणार असा प्रश्न आता अजित पवारांनी घेतला। अजित पवारांनी नाव न घेता शहरातील भाजप आमदारांवर ही टीका केली आहे। 25 वर्षात 30 वर्षांनो चिखलीकरांनो मी कधीही कर्ज काढलं नव्हतं। या महानगरपालिकेवर हे सगळे विकास करत असताना आशिया खंडातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका होती आणि व्यवस्थित त्याच्यामध्ये बॅलन्स करायचे। जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन केंद्राचा पैसा आणला, त्याला जोड राज्याची दिली। केंद्रात पवारसाहेब होते, राज्यात मी होतो आणि काही आपल्या महानगरपालिकेचा पैसा ज्याच्यातून या शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केला। आम्ही कर्ज काढलं नाही। आज तुमच्या माझ्या महानगरपालिकेचं कर्ज नाही। हे पाप कुणाचं आहे? कुणी केलं? कुणाला अधिकार दिलेला होता? अरे कुठं फेडा ही पाप। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।